नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल आणि खूप आनंदी असाल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की श्रीयंत्र. जे आपल्या घरामध्ये जे देवघरामध्ये श्रीयंत्र असतं त्याचं वेगवेगळं महत्त्व असतं. त्या यंत्राची स्थापना कशी करावी, त्याची पूजा कशी करावी, त्याचे काय नियम आहेत, त्यापासून आपल्याला काय फायदा मिळतो, याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघणार आहोत. लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वच लोक प्रयत्न करतात. वैभव लक्ष्मी, संतान लक्ष्मी या सर्वांचा वास जर आपल्या घरामध्ये असेल तर आपण नक्कीच सुखी होतो, समाधानी होतो. नुसता घरामध्ये पैसा, धन, संपत्ती जर असेल आणि सुख समाधान नसेल तर त्या पैशालाही काहीच अर्थ उरत नाही. म्हणून पैशाबरोबर सुख आणि समाधानही आपल्याला मिळालं पाहिजे. तर अशाच या श्रीयंत्रामुळे आपल्या आयुष्यामध्ये धन संपत्ती तर येतेच, परंतु सुख समाधानही भरभरून येतं. श्रीयंत्र म्हणजे आरोग्य, धन, संपदा, संतती, सुख, आरोग्य, यष्टी या सर्व गोष्टी आपल्याला मिळून देण्याची शक्ती, पॉवर जी आहे ती श्रीयंत्रामध्ये आहे. तर मग आपल्याला प्रश्न पडेल की श्रीयंत्र कसं निर्माण झालं, तर ते बघूया आपण. कृष्णाच्या हृदयामधून निर्माण झालेलं आहे, त्याला श्रीयंत्र म्हणतात. मग कृष्णाच्या हृदयातून निर्माण झालं म्हणून ते श्री विष्णूला प्रिय आहे, आणि श्री विष्णूला ते प्रिय आहे म्हणून ते श्री लक्ष्मी मातेला सुद्धा प्रिय आहे. मग जी गोष्ट लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्याची जर आपण पूजा केली तर निश्चितच लक्ष्मी माता काय होते, तर आपल्यावर भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असते. श्रीयंत्राची अधिष्ठ देवता म्हणजे यक्षिणी, गंधर्व, योगिनी आणि आपली श्री लक्ष्मी माता. आपण जर कोणी बालाजीला किंवा कोल्हापूरच्या लक्ष्मी मातेला जर गेला असाल तर तिथं कोरीव श्रीयंत्र आहे. मग बघा तुम्ही, बालाजीला खूप पैसा येतो, खूप धन संपदा तिथे होते, आणि बालाजी आणि लक्ष्मी माता अशी देवता आहे की त्यांची उपासना केली तर आपल्याला ही धन संपत्ती काय होते, कमी पडत नाही. तर श्रीयंत्राविषयी काही माहिती आहे की ते श्रीयंत्र जे आहे तर ते त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहे हे मी आपणास सांगणार आहे. तर श्रीयंत्र बऱ्याच प्रकारचे असतात. तर माझ्याकडे जे आहे ते हे श्रीयंत्र आहे. तर तुम्ही बघू शकता, हे श्रीयंत्र तुम्ही आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकतात. श्रीयंत्राचा हा जो वरचा बिंदू आहे, सगळ्यात वरचं जे टोक आहे, तर ते वरचा बिंदू आहे, त्यातून आपल्याला काय मिळतं, तर आनंद मिळतो. खाली जे चौकोन आहेत, म्हणजे खाली हे जे चौकोन आहेत, तर या चौकोन त्यातून काय होतं, तर सिद्धी मिळते आणि सर्व संकटापासून आपली रक्षा होते. सर्व संकटापासून आपले आजार असो किंवा काही जे आपल्याला जे संकट असतात ते काय होतात, तर नाहीसे होतात. त्याचप्रमाणे आपल्याला सौभाग्य लाभतं, सर्व कार्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं. तर ते घरामध्ये कसं ठेवायचं, त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, आपल्याला जिथं ठेवायचं आहे तिथं करायची की दुसरीकडे करून आणायची, याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर रंकाचा राजा बनवणारं यंत्र म्हणजे श्रीयंत्र. तिन्ही लोकांमध्ये धन, ऐश्वर्य, संपत्ती, संतती देणारं यंत्र म्हणजे श्रीयंत्र. कृपा, समृद्धी, अतुल ऐश्वर्य या श्रीयंत्रामुळे आपल्याला मिळत असतात. या श्रीयंत्राचे जर रोज आपण दर्शन घेतले तर आपल्याला खूप सारे आशीर्वाद मिळतात. आपले आर्थिक संकट दूर होते, धन संबंधी सर्व अडचणी दूर होतात. श्रीयंत्राचे 2 प्रकार आहेत. एक जे आहे ते फ्रेम करून मिळतं, प्रिंट करून, आणि दुसरं जे आहे तर ते मी हे जे दाखवलं ते हे तुम्ही घरामध्ये स्थापन करू शकता. तर भिंतीवरचं श्रीयंत्र जे आहे ते आपला आर्थिक स्थिती मजबूत करत असतं. त्या श्रीयंत्राला मी जे दाखवलं त्याप्रमाणे यामध्ये जो आहे तो मध्यबिंदू आहे. त्यानंतर या खालच्या याला आपल्याला हे जे राऊंड मध्ये जे त्रिकोण आहेत त्याला 43 त्रिकोण आहेत. त्याचप्रमाणे या 4 सरळ आणि 5 उलटे त्रिकोण या श्रीयंत्राला आहेत. त्यानंतर या दोन्हींचा संगम जिथे होतो तिथे 47 त्रिकोण तयार होतात. त्या खाली 2 कमळे आहेत, एक म्हणजे अष्टदळ आणि दुसरं म्हणजे षडोजदळ. असं हे संपूर्ण श्रीयंत्र तयार होतं. तर श्रीयंत्र कसं असावं,
तर श्रीयंत्र सोन्याचं, तांबा, पितळ, त्याचप्रमाणे स्फटिकाचं सुद्धा श्रीयंत्र असलं तरी उत्तम फलदायक असतं. जे फ्रेम केलेलं श्रीयंत्र आहे ते आपण भिंतीवर स्थापन करू शकतो. त्याचप्रमाणे आता हे श्रीयंत्र सिद्ध कसं करायचं, तर हे श्रीयंत्र आपल्याला शुक्रवारी सिद्ध करायचं असतं. म्हणजे शुक्रवार कोणता, तर शुक्ल पक्षातील कोणताही शुक्रवार. मग आता शुक्ल पक्ष म्हणजे काय, तर प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्ष येत असतो. म्हणजेच शुक्ल प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंतचा काळ, जो 15 दिवसाचा काळ असतो तो म्हणजे शुक्ल पक्ष. आणि कृष्ण प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंतचा काळ म्हणजे कृष्ण पक्ष. तर आपल्याला शुक्ल पक्षातील कोणत्याही शुक्रवारी या श्रीयंत्राला सिद्ध करायचं आहे. त्याची पूजा करताना सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालणे, त्यानंतर हे यंत्र लाल कपड्यावर ठेवायचं. त्यानंतर त्याला साध्या पाण्याने अभिषेक करायचा, त्यानंतर गंगाजलाने अभिषेक करायचा आणि त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा. पुन्हा साधं पाणी अर्पण करून ते स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं. अभिषेक करताना आपल्याला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. श्री सूक्ताचं 1 वेळा पठण केलं तरी चालेल आणि 21 वेळा जर केलं तर खूपच म्हणजे अतिशय उत्तम सेवा आपली होणार आहे. त्यानंतर त्याला स्वच्छ पुसून आपण ते लाल कपड्यावर किंवा पैशावर स्थानपन्न करू शकतो किंवा तांदूळावरही स्थानपन्न करू शकतो. त्यानंतर त्याला तुम्ही एका बाउलमध्ये म्हणा किंवा एका वाटीमध्ये 10, 50, 100ची नोट घेऊन त्या नोटेला त्रिकोणी पिरामिडचा आकार देऊन त्यावरही श्रीयंत्र स्थापन करू शकता किंवा तांदूळाचे दाणे ठेवून त्यावरही स्थापन करू शकता किंवा मग लाल कपड्यावर ठेवूनही स्थापन करू शकता. तिन्ही पद्धतीने तुम्ही त्याला, तुम्हाला जर अन्नधान्य घरामध्ये भरपूर हवं असेल तर तुम्ही त्याला अन्न म्हणजे धान्यावर स्थापन करा. म्हणजे 15 दिवस तांदूळ, त्यानंतर ज्वारी, त्यानंतर गहू असे वेगवेगळे धान्य त्यावर स्थापन करायचं आणि ते धान्य आपल्या वापराच्या धान्यामध्ये मिक्स करून द्यायचे. त्याचप्रमाणे त्याला लाल चंदन लावायचं, अक्षदा वाहायच्या, त्याचप्रमाणे फूल व्हायचं आणि ओम महालक्ष्मी नमा, ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा आपल्याला 2268 वेळा जप करायचा आहे. आता 2268 म्हणजे किती, तर 108 मण्यांची जी माळ आहे ती आपल्याला 21 वेळा जपायची आहे. ओम महालक्ष्मी नमा या मंत्राची 108 वेळा जी माळ असते 108 मण्यांची ती आपल्याला 21 वेळा जपायची आहे. त्यानंतर तुमचे श्रीयंत्र देवघरात ठेवून त्याची नित्य म्हणजे रोज आपल्याला 7, 5, 11, 21 या वेळा या मंत्राचं होईल तर शक्य होईल तर जप करायचा आहे. जमलं तर दर शुक्रवारी त्याला गोड धोड काहीतरी नैवेद्य अर्पण करायचा आहे. शक्य असल्यास त्याची शुक्रवारी पंचोपचार पूजा करा, श्री सूक्त पठण करा. त्यानंतर लाल कपड्यावरच हे ठेवायचं आहे. त्यावर अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत. म्हणजे अक्षदा ज्या आहेत त्या तुकडे झालेल्या नाही तर अखंड अक्षदा ठेवायच्या आहे. किंवा त्याखाली मी सांगितल्याप्रमाणे नोट सुद्धा ठेवू शकता तुम्ही पिरॅमिडचा आकार देऊन. याने काय होतं तर धनलाभ होतो, धनधान्य मिळतं. पैशावर जर ठेवलं तर धनलाभ होतो, धान्यावर जर ठेवलं तर धान्याची कमतरता भासत नाही. आणि जर तुमची एखादी इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल तर काय करायचं, एका कोऱ्या कागदावर हिरव्या पेनाने ती इच्छा लिहायची आणि ती श्रीयंत्राखाली ठेवून आपली इच्छा बोलायची आहे. नक्कीच आपली इच्छा पूर्ण होईल. तर अशा प्रकारे हे श्रीयंत्र तुम्ही आपल्या घरामध्ये आणून स्थापन करू शकता आणि त्याची पूजा करून तुम्ही धनसंपत्ती, सुख, समृद्धी मिळवू शकता. तर अशा या श्रीयंत्राचे अजून काही माहिती माझ्याकडे आहे तर ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ.